मुंबईमध्ये पुढचे 15 दिवस जमावबंदी लागू करण्यात आली आहे। 26 जुलैपासून 3 ऑगस्टपर्यंत मुंबईमध्ये जमावबंदी असेल। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत। मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत। पुढचे 15 दिवस मुंबईमध्ये ही जमावबंदी असेल। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 23 जुलै ते 6 ऑगस्टपर्यंत ही जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। 26 जुलैपासून 3 ऑगस्टपर्यंत ही जमावबंदी असेल। पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअंतर्गत हा आदेश जारी केलेला आहे। या आदेशानुसार 5 किंवा अधिक व्यक्तींच्या जमावास बंदी घालण्यात आली आहे। कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकांवर बंदी असेल। मिरवणुकांमध्ये लाऊडस्पीकर, बँड, वाद्य आणि फटाके वापरण्यास मनाई असेल। 23 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत ही जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। पुढचे 15 दिवस मुंबईमध्ये ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे। 23 जुलै ते 6 ऑगस्टपर्यंत 3 ऑगस्टपर्यंत ही जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जमावास बंदी असेल। कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकांवर बंदी असेल। मिरवणुकांमध्ये लाऊडस्पीकर, बँड, वाद्य आणि फटाके वापरण्यास मनाई असेल। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। मुंबईमध्ये शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जीवित आणि मालमत्तेचं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी हा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। पण यामध्ये विवाह समारंभ, अंत्यसंस्कार, शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालय, न्यायालय, चित्रपटगृह, नियमित व्यावसायिक व्यवहार तसंच पोलिसांची पूर्वपरवानगी असलेल्या कार्यक्रमांना सूट देण्यात आलेली आहे। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत।